बुधवारी 3 डिसेंबरला देशात एक नवा इतिहास घडला. इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयानं 90चा आकडा क्रॉस केला. रुपया 90 गाठणार का असा प्रश्न इतक्या दिवसांपासून वारंवार विचारला जात होता. रिझर्व्ह बँक असं होऊ देणार नाही, ती हस्तक्षेप करून रुपयाला मजबूत करेल असं बोललं जात होतं. पण तसं काही घडलं नाही. बरं, फक्त डॉलरच नाही तर सध्या रुपया जगभरातल्या अन्य चलनांच्या तुलनेतही सातत्यानं घसरतोय. पाऊंड असो, युरो असो की येन, सगळ्या चलनांच्या तुलनेमध्ये रुपयाचा परफॉर्मन्स वाईट आहे. महत्त्वाचं म्हणजे यावर्षी भारतीय रुपया हे आशिया खंडातलं सर्वात वाईट परफॉर्मन्स करणारं चलन ठरलंय. असं सुरू राहिलं तर येत्या काळामध्ये रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये 100चा आकडा सुद्धा गाठू शकतो असंही आता बोललं जात आहे. आता या बाबतीतही दोन मतप्रवाह आहेत. अनेक अर्थतज्ज्ञांनी रुपयाच्या घसरणीवरती चिंता व्यक्त केली आहे. मात्र काहींनी ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली असल्याचं सुद्धा म्हटलंय. पण हे सगळं नक्की का घडतंय? रुपया सातत्यानं एवढा का घसरतोय? घसरण अशी चालू राहिली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? ही घसरण अर्थव्यवस्थेसाठी फायद्याची आहे की तोट्याची? समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बुल व्हिडिओ. सगळ्यात आधी काय घडलं ते सांगतो. मंगळवारी संध्याकाळी मार्केट बंद झालं तेव्हा डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा रेट 89.94 एवढा होता. बुधवारी सकाळी या रेटनं पहिल्यांदाच 90चा आकडा क्रॉस केला. वरवर पाहता ही घसरण किरकोळ वाटत असली तरी तसं नाही. हे इतिहासात पहिल्यांदाच घडलेलं आहे. आजपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक हादरे बसलेत. 2008ची जागतिक मंदी असो की 5 वर्षांपूर्वी कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन, त्यावेळी सुद्धा रुपया जेवढा घसरला नव्हता तेवढा आता घसरतोय. महत्त्वाचं म्हणजे रुपयाची ही घसरण काही आत्ताची नाही. गेल्या काही काळापासून भारतीय रुपया अन्य चलनांच्या तुलनेमध्ये सातत्यानं खाली येतोय. एका आकडेवारीनुसार यावर्षी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये सुमारे 5% घसरलाय. गेल्या आठवड्यामध्ये या आर्थिक वर्षातल्या सेकंड क्वार्टरच्या जीडीपीची आकडेवारी समोर आली. या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था 8.2% एवढ्या प्रचंड वेगानं वाढतीये. मात्र असं असलं तरी इकडे रुपयाची घसरण थांबत नाहीये. अन्य चलनांचा विचार केला तर नोव्हेंबर 2024 मध्ये युरोच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाचा रेट 89.12 एवढा होता. सध्या हा दर 105च्या आसपास आहे. ब्रिटिश पाऊंडचा विचार केला तर गेल्या नोव्हेंबरमध्ये रुपयाचा दर 106.97 एवढा होता. सध्या तो 119च्या पुढे गेलाय. म्हणजेच काय, तर फक्त डॉलरच नाही तर युरो आणि पाऊंडच्या तुलनेतही रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरू आहे. आता ही घसरण का होते, यामागं कारणं नेमकी काय आहेत ते बघू. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया एवढ्या मोठ्या प्रमाणावरती घसरण्याचं पहिलं कारण म्हणजे भारतीय रुपयाची कमी झालेली डिमांड. गेल्या वर्षभरामध्ये भारताच्या जीडीपी चांगली वाढ झाली. महागाई दर सुद्धा स्थिर आहे. पण असं असून सुद्धा विदेशी इन्व्हेस्टर्समध्ये भारतीय रुपयाची डिमांड कमी झालेली दिसते. विदेशी इन्व्हेस्टर्स सध्या भारताच्या शेअर मार्केटमधला आपला पैसा काढून घेत आहेत आणि अमेरिकन मार्केटमध्ये टाकतायत. एका आकडेवारीनुसार 2025 मध्ये विदेशी इन्व्हेस्टर्सनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल 17 अब्ज डॉलर काढून घेतले आहेत. एकट्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 5.5 अब्ज डॉलर भारतातून बाहेर गेले आहेत. जेव्हा एखाद्या गोष्टीची डिमांड कमी होते तेव्हा त्याची किंमतही खाली घसरते. हे साधं सूत्र. हेच सध्या भारतीय रुपयासोबत घडतंय. दुसरीकडे डॉलरची डिमांड वाढल्यामुळं तो मजबूत होतोय. पण हे असं का घडतंय? विदेशी इन्व्हेस्टर्समध्ये रुपयाची डिमांड कमी आणि डॉलरची डिमांड का वाढते? तर यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकेकडून मिळत असलेला जास्त व्याजदर. गेल्या काही काळापासून अमेरिकन बॉन्डचे व्याजदर वाढले आहेत. अमेरिकन बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केलं तर इन्व्हेस्टर्सना त्याचे चांगले रिटर्न्स मिळत आहेत. शिवाय अमेरिकन बॉन्ड्स जगात सर्वात सेफ मानले जातात. यामुळं इन्व्हेस्टरचा ओघ अमेरिकन मार्केटकडे वाढतोय. त्यातच भारताच्या विरोधामध्ये जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे भारत अमेरिका यांच्यातली ट्रेड डील अर्थात व्यापार करार अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून बोलणी सुरू आहे, पण डील फायनल होत नाहीये. यामुळं भारतावरचा अमेरिकेचा टेरिफही कमी होत नाहीये. या अनिश्चिततेमुळं विदेशी इन्व्हेस्टर्स भारतीय मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास कचरत आहेत. आता भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील फायनल होईल तेव्हाच पुन्हा इन्व्हेस्टर्स भारतीय मार्केटकडे वळतील असं बोललं जात आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया एवढ्या मोठ्या प्रमाणावरती घसरण्याचं दुसरं कारण म्हणजे भारताची वाढत असलेली व्यापार तूट. गेल्या काही काळात भारताची अन्य देशांकडून होत असलेली आयात मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. मात्र त्या तुलनेमध्ये निर्यात वाढलेली नाही. यामुळं ट्रेड डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट वाढते. यावर्षी ऑक्टोबरमध्ये नवा इतिहास घडला. या महिन्यामध्ये भारताची व्यापार तूट तब्बल 41 बिलियन डॉलर एवढी होती. हा आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा आकडा आहे. महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर महिन्यात हा आकडा 32 बिलियन डॉलरच्या आसपास होता.
एका महिन्यामध्ये तो एवढा वाढला. म्हणजे होतंय काय, तर भारत दुसऱ्या देशांकडून मोठ्या प्रमाणावरती आयात करतोय, पण त्या तुलनेनं निर्यात कमी होते. आयात निर्यातीचा सगळा व्यापार डॉलरमध्ये होत असतो. भारताची आयात वाढल्यामुळं डॉलरची डिमांडही वाढते. यामुळं डॉलर आणखी मजबूत होतोय. आता एकीकडे रुपयाची घसरण होते. म्हणजेच आधी एका डॉलरसाठी 80 रुपये द्यावे लागत होते, आता 90 रुपये द्यावे लागतायत. असं असतानाही भारताची आयात कमी झालेली नाही. यामुळं व्यापार तूट आणखीनच वाढते. हे चक्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं सुरू आहे. त्यामुळं भारताची व्यापार तूट कमी होत नाही तोपर्यंत रुपया मजबूत होण्याची शक्यता दिसत नाही. व्यापार तूट कमी करण्यासाठी भारताला एकतर आपली आयात कमी करावी लागेल किंवा निर्यात वाढवावी लागेल. हे झालं तरच रुपया कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो. आता डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया एवढ्या मोठ्या प्रमाणावरती घसरण्याचं तिसरं कारण म्हणजे रुपयाला सावरण्यासाठी आरबीआय जास्त हस्तक्षेप करत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 88 ते 89च्या आसपास होता. त्यावेळीही आरबीआय हस्तक्षेप करून रुपयाला 90 पार जाऊ देणार नाही असं बोललं गेलं होतं. 21 नोव्हेंबरला रुपया 89.50 पर्यंत घसरला होता. त्यावेळी आरबीआयने हस्तक्षेप करून रुपयाला 90च्या पुढे जाऊ दिलं नव्हतं. मात्र आता आरबीआय सुद्धा मर्यादित प्रमाणातच हस्तक्षेप करत असल्याचं दिसतंय. त्यामुळं रुपया दिवसेंदिवस खाली घसरतोय. पण आरबीआयचा हस्तक्षेप म्हणजे नक्की काय असतो, तर भारताकडे मोठ्या प्रमाणावरती परकीय चलन आहे, जे डॉलरच्या स्वरूपात आहे. एका अंदाजानुसार हा आकडा 700 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. डॉलरची डिमांड वाढल्यामुळं रुपया घसरतोय असं आरबीआयला वाटतं, तेव्हा आरबीआयकडून डॉलरचा सप्लाय वाढवला जातो. अशा प्रकारे डिमांड सप्लाय ॲडजस्ट करून आरबीआय रुपयाची व्हॅल्यू स्थिर ठेवतं. मात्र सध्या आरबीआय हे करत नसल्याचं दिसतंय. मोदींच्या काळात 2016 पासून आरबीआयनं महागाईवरती नियंत्रण ठेवण्याकडे जास्त लक्ष दिलंय. महागाई दर स्थिर ठेवण्यासाठी रुपया हळूहळू कमकुवत झाला तरी चालतो, हे आरबीआयचं धोरण राहिलंय. यामुळं जोपर्यंत महागाई दर स्थिर आहे तोपर्यंत रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये 90 पार गेला तरी आरबीआय जास्त हस्तक्षेप करत नाहीये. आरबीआयची सध्याची पॉलिसी अशी आहे की चलन घसरणीचा जास्त विचार न करता भारताच्या परकीय चलनाचा साठा जास्त राहावा. या धोरणामुळे भारतीय रुपयाची घसरण होत असल्याचं दिसतंय. आता रुपयाच्या या घसरणीचा परिणाम काय होतोय आणि या घसरण फायद्याची आहे की तोट्याची ते बघू. रुपयाच्या घसरणीचा सर्वाधिक परिणाम देशाच्या आयातीवरती होतो. भारत सध्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 80% तेल दुसऱ्या देशांकडून आयात करतोय. हा व्यवहार डॉलरमध्येच होतो. आधी यासाठी 80 रुपये प्रति डॉलरच्या आसपास रेट होता, जो आता 90च्या पार गेलाय. साहजिकच यामुळे भारताची आयात आणखी महाग होणार आहे. आयात महाग झाली तर याचा परिणाम देशातल्या वस्तूंच्या किमतींवरती होऊ शकतो. अजून तरी हे परिणाम दिसलेले नाहीत. मात्र रुपयाची आणखी घसरण झाली तर निश्चितच हे परिणाम दिसून येतील. याशिवाय भारतामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या बाहेरच्या देशातून डॉलरमध्ये कर्ज घेतात. पण रुपयाची घसरण झाली तर या कंपन्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीचे रुपये खर्च करावे लागतील. आता असं असलं तरी काही तज्ज्ञांच्या मते ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायद्याची आहे. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या म्हणण्यानुसार अन्य देशातल्या चलनाच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाची घसरण होत असली तरी काळजी करण्याचं कारण नाही. उलट हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं आहे. यामुळं भारताच्या निर्यातीला आणखी प्रोत्साहन मिळेल. परिणामी परकीय चलनाची कमाई वाढेल आणि अधिक नोकऱ्या सुद्धा निर्माण होतील. राजीव कुमार यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून त्यांचं मत मांडलंय. आता टेक्निकली ही गोष्ट खरी असली तरी लॉंग टर्म फायद्याची नाही. याचा फायदा अल्प काळासाठी होऊ शकतो, पण दीर्घकाळाचा विचार केला तर याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती होतो असं तज्ज्ञांचं मत आहे. यातच सध्या भारतावरती अमेरिकेचं 50% टॅरिफ आहे. हे टॅरिफ जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत भारताची निर्यात वाढणार नाही. त्यामुळं रुपयाचं कमकुवत होणं भारतासाठी लॉंग टर्म फायद्याचं नाही एवढं नक्की. आता शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा रिपोर्ट येणार आहे. यात रेपो रेटबाबत नव्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या रिपोर्टमध्ये आरबीआय रुपयाच्या घसरणीवरही आपलं मत व्यक्त करू शकते. आता आरबीआय रुपयाच्या घसरणीकडे कशी पाहते, रुपयाला 90च्या वरती राहू दिलं जाणार की खाली आणण्यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार हे यातून कळू शकतं. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? रुपयाची घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायद्याची आहे की तोट्याची? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.